शरद पवारांनी गेम फिरवला आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला। गेली 35 वर्ष गिरीश महाजन यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या विश्वासू सहकार्याने त्यांची साथ सोडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा सहकारी शरद पवार गटात जाणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत थेट जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांनाच आव्हान देणार आहे। दिलीप खोडपे असं गिरीश महाजन यांची साथ सोडणाऱ्या जळगावातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं नाव आहे। खोडपे हे गेल्या 35 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते, पण पक्षातील गटबाजी, सततची हेटाळणी अशा कारणांमुळे ते कंटाळले होते। अखेर त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। आगामी विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार गटाकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात लढण्याची दाट शक्यता आहे। दिलीप खोडपे हे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत। त्यापूर्वी ते पंचायत समिती सभापती देखील राहिले आहेत। त्यांच्या पत्नी बाजार समिती सभापती आणि जिल्हा परिषदेच्या सदस्य देखील होत्या। भाजपला जय श्रीराम काय केला याची कारणं देताना खोडपे काय म्हणाले तेही पहा। म्हणजे असं काय घडलं हा मी विचार करण्यापेक्षा तो भाजपवाल्यांनीच विचार करायला पाहिजे की असं काय घडतंय की मी बाजूला होतो। त्याचं कारण हे असं आहे की पहिल्यांदा भाजपमध्ये जे ध्येय धोरणं आणि नियम पाळले जात होते ते आता पाळले जात नाही आणि आता सत्ता आल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढलेली की आपले कामं व्हावे। नामदार गिरीश भाऊ महाजन हे सत्तेतील वजनदार मंत्री, त्यांच्याकडून आपलं काम होईल अशी सगळ्यांना अपेक्षा असते। दुरून दुरून लोक कामासाठी येतात, परंतु त्यांचे कामं तर सोडा त्यांची भेट सुद्धा होत नाही आणि ते नाराज होऊन जातात। हे माझ्या मनाला काही पटत नव्हतं। आणि दुसरा विषय असा होता की मी एवढा सिनियर कार्यकर्ता असताना, ज्येष्ठ कार्यकर्ता असताना मला आजपर्यंत सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी केलं जात होतं, परंतु मी मागच्या 5 वर्षाला विधानसभेचा आमदारकीचा फॉर्म घेतल्यापासून मला त्याच्यामध्ये काही सहभागी केलं जात नाही आणि हे मला खटकायला लागला आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला। सर, या संदर्भात काही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी चर्चा केली का? कारण गेल्या 35 वर्षापासून तुम्ही काम करतायत भाजपचं। हो, पण आम्ही जामनेरच्या जिल्ह्याच्या बाहेर गेलोच नाही ना। आम्हाला वरिष्ठ फक्त आमचे नामदार गिरीश भाऊ महाजनच होते, दुसऱ्यांशी आमचा काही संपर्क आलाच नाही। आमच्या तालुका आणि जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे, चर्चा केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही भाजपमधूनच एक उमेदवार आणतो, त्यांना आम्ही कन्व्हिन्स करतोय तर त्यांना संधी द्या। त्यांनी संधी देण्याचं कबूल केलं, म्हणून मग ते माझ्यापर्यंत आले, तर तसं ते बोलणं झालेलं आहे। तुम्ही उमेदवारी करणार? हो, करणार मंत्री गिरीश महाजन विरुद्ध। हो। जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक असलेले संजय गरुड हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले। त्यामुळे या मतदारसंघात गिरीश महाजन यांच्या विरोधात उमेदवारच नसल्याचं चित्र होतं। मात्र आता भाजपातील ज्येष्ठ पदाधिकारी असलेले दिलीप खोडपे यांनी भाजपाचा राजीनामा दिलाय। शिवाय ते शरद पवार गटात जाणार आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ते गिरीश महाजनांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील हे मात्र नक्की। तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव।